आजच्या काळात प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे. नोकरी नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, पण कुठून सुरू करायचं? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की अगदी घर बसल्या कमी गुंतवणुकीत आणि सरकारी अनुदानासह तुम्ही एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता, तर होय, आपण बोलतोय कोंबडी पालन योजनेबद्दल, जी खरंच 0 to इन्कम अशी जर्नी देऊ शकते. तुमच्या मनातही कधी ना कधी आलंच असेल की घराबसल्या कोंबडी पालन करून खरंच 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमाई होऊ शकते का? आणि उत्तर आहे होय, नक्कीच होऊ शकते. पण योग्य माहिती, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात कोंबडी पालन हा एक स्मार्ट व्यवसाय मानला जातो, कारण यात कमी गुंतवणूक लागते. सुरुवात 50,000 रुपयांपासूनही होऊ शकते आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे जलद उत्पन्न. साधारण 45 दिवसात पहिली कमाई सुरू होते, म्हणजे फास्ट कॅश फ्लो मिळतो. हा व्यवसाय फक्त पैशासाठी नाही, तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारा आहे. अनेक महिलांसाठी, युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो. बाजारात मागणी किती आहे हे समजून घ्या. भारतात दरवर्षी अंडी आणि मांसाची मागणी प्रचंड वाढत आहे. देशात कोट्यावधी कोंबड्यांचं उत्पादन होतं आणि भारत जगात टॉप पोल्ट्री उत्पादक देशांपैकी एक आहे. म्हणजे डिमांड खूप मोठी आहे आणि जिथे डिमांड जास्त तिथे ऑपॉर्च्युनिटीसुद्धा जास्त. ही योजना विविध सरकारी योजनांवर आधारित आहे, जसं नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आणि राज्यस्तरावरही अनेक योजना उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला फंडिंग आणि सपोर्ट दोन्ही मिळू शकतात. सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे: रोजगार निर्माण करणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि पोषण सुधारणा करणे. म्हणजेच हा व्यवसाय फक्त तुमच्यासाठी नाही तर देशासाठीही महत्त्वाचा आहे. आता अनुदानाबद्दल बोलूया. एकूण 50,000 रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. सामान्य वर्गासाठी साधारण 25% अनुदान आणि SC/ST किंवा महिलांसाठी 33 ते 40% सबसिडी. म्हणजे तुमचा इनिशियल खर्च खूप कमी होतो. फंडिंग मॉडेल कसं असतं? पूर्ण पैसे सरकार देत नाही, बँक लोन प्लस सबसिडी असा कॉम्बिनेशन असतो. सबसिडी बॅक एंडमध्ये DBTद्वारे जमा होते आणि नाबार्डसारख्या संस्थांकडून रिफायनान्सिंग सपोर्ट मिळतो. एक उदाहरण समजून घ्या. जर तुम्ही 500 कोंबड्यांचा प्रकल्प सुरू केला तर साधारण 2 लाख रुपये खर्च येतो. त्यात सबसिडी मिळाल्यावर तुमचा ॲक्च्युअल खर्च खूप कमी होतो आणि उर्वरित रक्कम बँक लोन किंवा स्वतःची गुंतवणूक असते. पात्रता कोणासाठी आहे? शेतकरी, BPL कुटुंब, 18 ते 55 वयोगटातील युवक, महिलांसाठी SHG किंवा बचत गट. म्हणजे जवळपास प्रत्येकाला ही संधी उपलब्ध आहे. जागेची आवश्यकता सुद्धा महत्त्वाची आहे. साधारण 500 ते 2000 स्क्वेअर फीट जागा लागते आणि ती ग्रामीण किंवा अर्धशहरी भागात असू शकते. अर्जासाठी काही कागदपत्र आवश्यक आहेत: आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन पुरावा, फोटो आणि जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर. म्हणजे बेसिक डॉक्युमेंटेशन आहे. अर्ज प्रक्रिया देखील सोपी आहे. पशुसंवर्धन विभाग, ना पशुहाट पोर्टल किंवा संबंधित सरकारी वेबसाईटवरून अर्ज करता येतो. तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच लोन आणि अप्रूव्हल अवलंबून असतं. टाईमलाईन कशी असते? आधी बँक लोनसाठी अर्ज, मग अप्रूव्हल, त्यानंतर सबसिडी प्रोसेस आणि शेवटी DBTद्वारे रक्कम जमा होते. साधारण 30 ते 60 दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. आता गुंतवणूक समजून घ्या. 500 कोंबड्यांसाठी शेड, चिक्स, फीड आणि औषधं यासाठी खर्च येतो. एकूण साधारण 2 ते 2.5 लाख रुपये. पण सबसिडी मिळाल्यावर ॲक्च्युअल खर्च खूप कमी होतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, नफा किती? एका सायकलमध्ये म्हणजे 45 दिवसात चांगला प्रॉफिट मिळू शकतो. महिन्याला 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता असते आणि ROI साधारण 40 ते 60% असतो. इतर व्यवसायांशी तुलना केली तर डेअरी आणि गोट फार्मिंगपेक्षा पोल्ट्रीमध्ये ROI जास्त आहे आणि रिस्क तुलनेने कमी आहे. तसेच फास्ट कॅश फ्लो मिळतो. पण काही धोके देखील आहेत: रोगराई, राणीखेत, फ्ल्यू, खाद्य खर्च वाढ, बाजारातील भाव कमी जास्त होणं आणि मॅनेजमेंट चुकल्यास नुकसान होऊ शकतं. त्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस पाळणं गरजेचं आहे. वेळेवर वॅक्सिनेशन, स्वच्छता राखणं, प्रॉपर व्हेंटिलेशन आणि मार्केट टायअप आधीच ठरवणं. एक रियालिटी चेकसुद्धा समजून घ्या. सबसिडी लगेच मिळत नाही, मेहनत आवश्यक आहे आणि हा व्यवसाय 100% यशस्वी होईल याची गॅरंटी नाही. मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एकच गोष्ट, 0 to इन्कम ही फक्त एक कल्पना नाही, तर योग्य प्लॅनिंग आणि मेहनतीने ती पूर्ण होऊ शकते. कोंबडी पालन हा एक हाय इन्कम पोटेन्शियल असलेला व्यवसाय आहे. जर तुम्ही योग्य माहिती घेतली, योग्य ट्रेनिंग घेतली आणि योग्य पद्धतीने काम केलं तर हा व्यवसाय तुमचं आयुष्य बदलू शकतो.
कारण शेवटी यशाचं एकच सूत्र आहे, लहान सुरुवात करा पण मोठं विचार करा. आणि कोंबडीपालन तुम्हाला तेच शिकवतं.